आपली दिंडी 2015 पासून काढलेली आहे आणि तिला आता 2024 मध्ये 10 वर्ष होऊ लागली. तर या दिंडीचा हेतू हाच आहे की बुवा आपल्या जे काही पायीवारीत मध्ये गावोगाव लोकांचं व्यसनापासून मुक्ती झाली पाहिजे आणि अध्यात्म विचार त्यांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. कारण लोकांची व्यसनमुक्तीपासून सुटका व्हावी आणि त्यांना हा सत्मार्ग कळावा. मला असा अनुभव येतो किंवा आम्हाला रस्त्याला लागल्यापासून जे भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं त्या प्रेमात प्रपंचातल्या सगळ्या दुःख संवेदना ज्या आहेत त्या आम्ही विसरतो आणि इथून जाताना सुद्धा आम्हाला या कार्याची पूर्ण आठवण, जसं आपण एखादी बॅटरी चार्जिंग करायला टाकतो त्याप्रमाणे आमचे सगळे वारकरी आणि ज्या बाया आहे त्या सगळ्यांची त्यांना असा अनुभव येतो की आता आपल्याला 12 महिनेपर्यंत ही चार्जिंग झालेली बॅटरी उरली पाहिजे. म्हणून ते हा विचार पक्का मनात घेऊन या तीर्थक्षेत्रातून आम्ही निघतो, घराकडे परतीचा प्रवास करतो. आता पैठण ही नगरी अशी आहे, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची नगरी आहे. या नगरीसाठी आता आम्हाला इथूनच तुमच्या गावातून नाथ महाराजांच्या तीर्थक्षेत्रातून आम्हालाच काहीतरी एक संतांचे विचार आणि इथल्या ज्या काही कला ज्या आहे ह्याच आम्हाला अवगत कराव्याशा वाटतात. आमच्या मनात ते वारंवार उद्भवतं किंवा आपल्यालाही सुद्धा नाथाप्रमाणे शांती प्राप्त व्हावी आणि त्यांच्याप्रमाणेच या प्रपंचाचा आनंदानुभव यावा. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके. त्या पद्धतीने आम्ही त्या हेतूने घरून निघालेलो आहोत आणि इथून जात असताना सुद्धा आम्हाला त्याचीच प्राप्ती होण्याची इच्छा आहे. पुढारी लोक आता जे या ठिकाणी आहेत ना, त्यांनी या मंदिराची जेवढी सुधारणा होईल तेवढी करावी अशी आमची इच्छा आहे. आता पहिले तर आम्ही केवळ खाली जागेमध्ये थांबत होतो, आम्ही स्वतःच कापड विकत आणत होतो. पैठण मध्ये समजा आम्ही पहिल्या वर्षापासून इथे येतो, तर या पैठणच्या या लक्ष्मी नगरामध्ये जे काही सर्व स्त्रिया पुरुष लहान मुलं हे सगळे आमच्यावर भरभरून प्रेम करतात आणि ते आम्हाला नाश्ता जेवण हे सर्व अतिशय प्रेमाने आमच्याशी सर्व प्रेमाचा व्यवहार करतात आणि कथा श्रवणाला येतात आणि शेवटूनही सुद्धा त्यांना आणि आमचं एक जीव असं विचार एकमेकाचा एकमेकांना अतिशय आवडतो. पुन्हा पुन्हा ते आमची आठवण करतात. आम्हालाही सुद्धा घरी गेल्यानंतर त्यांची आठवण होते. आम्ही श्रीनगरमध्ये या मंडळी एवढं सहकार्य केलं की आम्ही त्यांचे विचार आणि पद्धत आणि आम्हाला जे अन्नदान केलं ते स्वयंपाक इतका सुंदर होता की आम्हाला मन भावून गेलं. कारण एवढी व्यवस्था घरी सुद्धा होत नाही, घरी सुद्धा होत नाही. स्वतः बाहेर पत्नी सुद्धा एवढी व्यवस्था करू शकत नाही. एवढी संत मंडळी सेवा करतात श्रीनगरमध्ये.
गरम पाणी आंघोळीला जिथं गेलं तिथं कोणच काही नाही म्हटलं नाही. आम्ही जर म्हटलं गरम पाणी लागतं तर गरम पाणी दिलं आंघोळीला. बाथरूम वगैरे पूर्ण घरच्या सारखी सोय होती. काय कुठल्या अडचणी पडल्या आम्हाला. आम्ही जसं बाबा संग येतं का नाही तेव्हापासून आमची काही दहीन झाली नाही, काही नाही. ऊन पाणी सगळं व्यवस्था झाली. सगळ्या गावकऱ्यांना बी व्यवस्था चांगली केली. आमच्या दहीन कुठंच नाही झाली आतापर्यंत. इथं इथं चांगली सोय झाली. चोख बंदोबस्त सगळी सुविधा होती. कुठे अडी अडचणी चोरी चपाटीची काही आम्हाला आवाज ऐकू आला नाही, काही नाही. आणि सगळीकडे शांत होती. जशी नाथमारा शांतीब्रह्म होते तशी चोख व्यवस्था शांतीब्रह्म होती नाथमारा. आम्ही आता गावातही गेलो, आलोय याला दर्शनाला गेलो. व्यवस्थितपणे हँडल केले आम्ही. जागोजागी पोलीस सुरक्षा होती. इंडियाला आले असताना हे जे डीजे वाजतात, बँड वाजतात ना, याचा आवाज म्हणजे पाहिजे नाही. हा आवाज एकदम सौम्य पाहिजे किंवा बंद असला तर किंवा बाजूला इकडे तिकडं पाहिजे. कारण गावात असलं की ते सर्व त्रास होतो इंडियन पब्लिक आता इथून रडून गेली बाबा संची. त्याला हे वाटलं तर आता 8 दिवस करमणार नाही. पूर्ण पब्लिक रडत गेली.